नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला लोकसभा महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा आज अकोला क्रिकेट मैदानावर पार पडली। ही जाहीर सभा पार पडल्यानंतर अकोला लोकसभा महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी युग बदल न्यूज मराठीला दिल्या प्रतिक्रिया। आज माननीय अमित भाई शाह चंद्रशेखरजी बावनकुळे हे अकोल्यामध्ये एका भव्य सभेमध्ये आले आहेत। अचानक सभा चालू होण्यापूर्वी खूप जोरात पाऊस आला, तरीही एकही व्यक्ती या सभेमधून गेला नाही। सगळ्यांनीच एक आशीर्वाद दिलेला आहे आणि ही विजयाकडे वाटचाल आहे असं मला वाटतं आहे। यांनी मी आणि माझे भारतीय जनता पार्टी महायुतीचे सगळेच लोक एकदम आनंदी झाले आहे। एक उत्साह आमच्यामध्ये आहे। आज महायुतीचे संयुक्त उमेदवार सन्माननीय अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय अमित भाई शहा यांची जाहीर सभा आज अकोला येथे संपन्न झाली। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व या आसपासच्या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अतिशय चांगली सभेचं नियोजन महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि खूप मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अनुप धोत्रे यांना लाखोच्या लीडने निवडून देण्याचा संकल्प या विजयी संकल्प रॅलीमध्ये माननीय अमित शहाजी यांच्या मार्गदर्शनातून सर्व जनतेने ऐकला आणि जनतेने संकल्प केला की अनुप धोत्रे यांना लाखोच्या मताधिक्याने अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून द्यावं ही त्यांनी जी विनंती केली ते सर्व जनतेने त्याला टाळ्या वाजवून समर्थन दिलं आणि अनुप धोत्रे यांचा विजय निश्चित होईल अशा प्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आपल्या सर्वांसमोर संबोधित करतो आणि सांगतो। धन्यवाद।